नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कुठेतरी रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामुळे रायगडमध्ये शिवसेनेला फटका बसताना दिसतोय। कारण तटकरेंची जवळीक शिंदेंची आणि चव्हाणांची जास्त तटकरे आणि चव्हाणांची जवळीक जास्त वाढलेली आहे। त्यांची आणि कोणाशी पण वाढू द्या, त्याचे आम्हाला काय घेणं नाही आहे। आम्ही आमच्या शिवसैनिकांच्या ताकदीवरती आता तुम्ही पाहिलंत, आम्ही एक नंबरला येऊ शकतो हे दाखवून दिलेलं आहे। हे काय कोणी नाकारता कामा नाही आहे। जर जिथे आम्ही ताकद दाखवलेली आहे त्याचा विचार समोरच्या लोकांनी करावा, अन्यथा मग पुढच्या वेळेला आम्हाला विचार करावा लागेल, ते आज सांगून टाकतो। चव्हाण आणि तटकरेंची एकत्र आले येण्याची जी वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती वाढली, त्याच्यामुळे शिवसेनेला फटका बसतोय का? असं काय नाही आहे, आतापर्यंत कुठं बसलेला नाही आणि बसू देणार पण नाही। शेठ पुन्हा एकदा तो त्यांचा विचार का असू शकतो, परंतु महायुतीमध्ये जर एकत्र यायचं असेल तर सगळ्यांनी येणं गरजेचं आहे। अन्यथा मग पुढे येणाऱ्या विधान परिषदा असतील, लोकसभा असतील, त्यावेळेला पण मग आम्हाला विचार करावा लागेल, हे पण तुम्हाला सांगून टाकतो। कारण जर आपण महायुतीमध्ये लढलो वेगळे तरी कित्येक ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्यांना जर आमची आवश्यकता नसेल, हरकत नाही आहे, त्याचा पण विचार पुढं केला जाईल।